गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञानेश्वर महाराज की जय। आज असणारी ज्ञानेश्वराची आजच्या त्रयोदशीला समाधी असते ज्ञानेश्वराची। तर आज असणारी जत्रा यात्रा काय असते ती भरलेली आहे। साधू संत ज्ञानी मुनी योगी सगळे आलेले आहेत त्या ठिकाणी। सगळे दर्शनाला येतात। कोणाच्या माऊलीच्या। माऊलीने किती कीर्ती केलेली आहे। माऊली कोण आहे असं सांगायचं। कारण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। कारण ते महाविष्णूचा अवतार आहे। कशामुळे झालेले आहेत? कारण गीता केली होती। गीता गुप्त राहिली होती। बरेच दिवस गीता गुप्त राहिली। भगवंताला वाटलं केलं व्यासाने, मी सांगितलं व्यासाने केलं, पण गुप्तच राहिलं। कारण जगापस्तर कोणतंही झालं तर जगापस्तर जावं। आज आपली जगाची कशी तरफडे पाहिलं ना आपण की जगाचं चांगलं व्हावं, जगाचं चांगलं व्हावं। पुष्कळ म्हणणारे आहेत। जगाचं वाईट व्हावं म्हणणारे आहेत, जगाचं चांगलं व्हावं म्हणणारे आहेत, आज आहेत। कारण जगाकडे पाहणारे आहेत, वाईट दृष्टीनं पाहणारे, चांगल्या दृष्टीने पाहणारे। कारण आपलीचं प्रतिमा आपलीचं वैरी, आपणच आपले वैरी येतं। कारण आपण चांगलं करतो आपलं चांगलं आहे, आपण वाईट करतो ना आपलंच वाईट असतं, असं असतं त्या ठिकाणी। कारण आज असणार आपण जगाला कसं सांगावं काय सांगावं याच्याकरता महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। ज्ञानेश्वराने अवतार घेतला। कशामुळे घेतला? तुमच्या आमच्यामुळे घेतला। कारण प्रगट गुह्य बोले ईश्वर ब्रह्मची केली। कारण प्रगट गुप्त होतं काय? गीता गुप्त होती। कारण संस्कृत भाषा होती ती कळत नव्हती। कारण वेदाला जे कळालं ते कोणालाच कळालं नाही। वेदाला कळत नाही ना, वेद सांगतो मला कळालं नाही। कारण देव वेदालाही कळाला नाही, शास्त्रालाही जास्त कळालं नाही। देव भक्ताला जास्त कळालेला आहे, संताला जास्त कळालेला आहे। कारण देव आहे कोण? देव आहे कसा? देव कोण आहे? कसा होतो? कारण तो निर्गुण निराकारी तयाचे ती लोक प्यारी। निर्गुण येतो, बरोबर आहे, निर्गुण येते। सगुण साकाराला कोणामुळे आला? आला नावारूपान तुका म्हणे झाला सोपा। आपल्या ज्ञानेश्वरांनी तुकारामाने आपल्याला प्रगट करून दाखविलं। आपल्याला कळालं नसतं बरं का, कारण आपण अज्ञानी येतं। कारण पण आपल्या हातात काहीतरी दिलं त्यांनी आणि मग गेले ते आपल्या कामाला। कारण आले होते कशा करता? आम्ही वैकुंठवासीन आलो याचं कारण अशी। कारण आले ते आले जगाला दिलं नीटनीटकं। आता तुम्ही करा की न करा ही त्यांच्या हातात नाही राहिलेलं, आपल्या हातात आहे। मग आपण काय करावं आता? कारण आपण आलेला असणाऱ्या। कारण हेच देई हेच डोळा। कारण कोणी दिले हात पाय कोणा मनसी बाप माय। कारण दिलेत ना इंद्रिय, दिले इंद्रिय हात पाय कान मुख दिलंय बोलावं वचन येणे जोडशी नारायण। असे असणार दिले आपल्याला सगळं, पण आपण दिल्याच्या त्या कामाला जात नाही, दुसऱ्याच कामाला लावतो। कारण संसार 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 तर आहे, ते कुठेही शास्त्रानं सांगितलं नाही सोडू नका म्हणून। पण माझ्या माऊलीनं आपल्याकरता किती करून ठेवले। कारण किती इति गुह्यतम शास्त्रम मती मुक्ती मयानक। गुह्यातलं गुह्य असणारं आणि आपल्याकडं करून ठेवलेलं आहे। कडं आपल्याला मराठी भाषा आहे, आपल्याला माहिती आहे मराठी भाषा करतात ज्ञानेश्वरी। कारण ज्ञानेश्वरी आहे 56 भाषेची, काही समजत नाही ती आहे। कारण कोणाला समजती कोणाला नाही। कारण इथे पूर्वीचं पुण्यच पाहिजे समजण्याकरता, तेही गोष्ट। कारण आपलं पुण्य नसेल तर आपल्याला कसं समजायचे? न समजायचं। कारण त्यांनी सांगितलं, आमचे महाराज सांगते तर तुम्ही नुसतं ववीन हात फिरवा तुम्हाला ज्ञान होईल आणि तुम्हाला ववी वाचता येईल, तेवढं तरी करा। पण आपल्याला काही नाही, त्यांनी सांगितलं थोडा काही करा लागपाठ करा भक्तिभाव धरा बळकट। कारण असणारा आपण भक्तिभाव पाहिजे, प्रेम पाहिजे, आनंद पाहिजे। आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम पाहिजे विशेष। कारण थोरं प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला। कारण देव कशाचं भुकेलेला नाही। कारण वारीला आपल्याला बोलतो, वाट पाहतो आपल्याकरता, या या म्हणतो। आज असणारे सगळे देव असणारे आणि ज्ञानोबाच्या तिथं गेलेले आहेत। तुम्ही म्हणता दिसत नाही तो, कारण पांडुरंग गेले, रुक्मिणी गेली, जाते तिथं समाधी देते। नामदेवाचे 4 पोरं, नामदेव 5वे, सगळे तिथं होते। कशामुळं? ज्ञानोबाला समाधी देण्याकरता। कारण त्यांचे होते सोपान काका मुक्ताबाई असणारे सगळे निवृत्तीनाथ सगळे तेही होते। कारण खूप भक्त आलेले होते, जे भक्त होते त्यावेळेचे ते सगळे भक्त होते। कारण सगळ्याचे नाव काय एवढे आपल्या विशेष लक्षात नसते, तर सगळे आलेले होते। ज्ञानोबाला सांगित समाधी द्यायची, ज्ञानोबाला समाधी द्यायची। ज्ञानोबाला पण अहो समाधी देणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? कारण आपल्याला माहिती आहे नूतन वस्त्र फेडून नव्हतं काय, जुने वस्त्र फेडून नूतन लागत असं ज्ञानेश्वरीमध्ये आहे। पण ते सोपी गोष्ट आहे का?
कारण एकदा गेल्यावर पुन्हा येत असतं का? आलं तरी कळतं का? येतं, तेही बरोबर आहे, येतं, पण ते कळतं का? कळत नाही ना. मग आपल्याला आपली माया अशी आवरून धरती, कारण मायेमध्ये जे आहे ते सगळं ते आपल्याला तेच कळतंय. आपल्याला ज्ञानाकडे जाण्याची आपल्या ते पात्रता एवढी नसती, आणि आहे पात्रता तरी तेवढं कळत नाही ना एवढं. म्हणजे ज्ञान आहे, मी ब्रह्म आहे ही गोष्ट मान्य आहे, कारण मी सोनं म्हणते तसं सोनं निकळे सोनं आहे ते. ब्रह्म म्हणजे सोनावे 52 कशी सोनं, पण ते कळत नाही ना, त्याला काहीतरी करावं लागतं. कारण सोनंसुद्धा तावून घेतल्याशिवाय घेत नाहीत किंवा म्हणजे त्याला असणारं निखारा देते तेव्हा त्यांना सोनं मन कळत असतं. तसं आपल्याला संसारामध्ये निखारा घ्यावा लागतो. आपल्या खूप फजित्या काय, बोलणे काय 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 होत असेल ते होत असेल, पण तसं आपण करावं लागतं. पण तितक्या पात्रतेला आपण पोहोचत नाही, तितकी आपली नजर पोहोचत नाही. तेवढ्यापुरतं आपल्याला कळतंय की आपण हे. पण ज्ञानेश्वराला काय झालेलं आहे, किती त्रास झालेला आहे, कारण त्रास झाल्याशिवाय सुख होत नाही ही गोष्ट खरी. त्यांना मग रेडा बोलवायला लावला, भिंत चालवायला लावली, नको ते गोष्टी केल्या. चांगदेव आले, भेटीला गेले, पुष्कळ 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 आहे त्यांचं. पण आजच्या समाधीचा दिवस आहे, त्याकडं आपल्याला काही जायची गरज नाही. कारण आता त्यांना परवाच्या दिवशी समाधी देणार, त्रयोदशीची समाधी असते त्यांचं. समाधीचे दिवस आहे त्रयोदशी, आज एकादशी. कारण आता आमुष्यापासून जत्रा भरायची, यात्रेमध्ये त्यांचे साधू संत सगळा विचार सल्ला मस्करी त्यांची त्या काळाची होत होती. आता काय ज्ञानेश्वराचं कीर्तन भजन, गीतेचे पाठ, ज्ञानेश्वरीची कथा, ज्ञानेश्वरीची लीला, ज्ञानेश्वराची सगळं. आता भंडारे, अन्नदान. अन्नदान खूप आहे आळंदीला, पंढरपुरा परता अन्नदान आळंदीला जास्त आहे, कारण तिथं वरदान आहे काहीतरी असणार. असे असणारे समाधीचे दिवस आले. मग आता भगवंताला वाटलं, ते म्हणले होते ज्ञानेश्वर महाराज, मी वाचलेलं आहे, कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणले मला इथं पंढरपुरात वाळवंटात समाधी घेऊ द्या असे म्हणलेले इथं. तर म्हणतात कुठं ऐकलं, मी वाचलेले म्हणून म्हणते. तर ते म्हणले तू इथं समाधी येशील ज्ञानेश्वरा ज्ञानोबा, तर पण तुझी विटंबना करतील लोक, कारण वाळवंटात समाधी म्हणजे काय त्याचं कोण आहे? आलं गेलं पाणी घातलं दर्शन घेतलं असं झालं असतं. तू आळंदीलाच पाहिजेत. आळंदी कशी आहे? पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. आळंदी श्रेष्ठ गाव आहे. आळंदी त्यांचं आजोळे आहे. आळंदी सगळंच चांगलं आहे, कारण पहिली आळंदी एवढी एवढी होती हो. आम्ही आमच्या जात होतो मग तारुणपणामध्ये पहिल्या वेळात लहानशी आळंदी. आता आळंदी पंढरपूर देऊ सगळे एकच झाले. आता तुम्हालाही माहिती आहे, मला माहीत झाले, मी आहे खूप दिवसाची म्हणून सांगते तुम्हाला, कारण मी पाहिलं ते वेगळं पुष्कळ असे असणारे आळंदी. मग आळंदीमध्ये समाधी देण्याकरता कोण कोण आले होते, कोण्या काळाला? 750 वर्ष झाले मी त्याच्या गोष्टीला, आज नाही ते झालेलं. पण आता सोहळा आज तिथं सगळे किती दिवस झाले असले तर सोहळा करतात, कारण काही दिवस सोहळा राहायला होता म्हणे असे सांगते सहज. पण आमच्या एकनाथ महाराजांनी सुरू केला सोहळा त्यांचा, कारण की त्यांची समाधीवर काट्या कुपाट्या वाढलेल्या होत्या म्हणते. मग तिथं गेले कोण? एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांनी जाऊन समाधी केली, समाधी ती काढली, त्याच्यामध्ये 3 दिवस राहिले. आणि त्या समाधीचं काय असणार आहे त्यांच्या त्या ज्ञानेश्वरी लिहिलेला वगैरे वगैरे बरंच काही त्यांनी केलं. तर यात्रा घेऊन गेले होते, बरेच 200 माणसं नेल ते असं वर्णन आहे. पण ते समाधीत होते तरी वरे सगळे जेवणे खावणे ते सगळे साधू संत टाळकरी विनेकरी म्हणजे सगळे काही व्यवस्था झालेली आहे. कशी झालेली आहे? आपला हे आहे ना एवढा असणारा कसा चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी तो करतो सगळं. कर न सांगता कळ येते अंतर, किंवा न सांगता करी सर्व काम, ते सगळं करतो. आपला विश्वास नाही. भाव बळे आकळे एरवी ना कळे, कारण भावानं देव कळतो. पण भावच लागत, भावाची कारण, कारण भावच कारण आहे. कारण आपल्याला भाव कळत नाही, कसा भाव असतो ते काहीच नाही. बाजारचा भाव कळत नाही, हे काय कळायचं आपल्याला? असे आपल्याला आपण कसे आमच्यासारखे तर निवळ कसे इतकी, कारण कसे येतं नुसतं चुलन मूल सांभाळलेली, याच्या पलीकडं दुसरं काही नाही. कारण कुठलं काय व्हायचं पहिलं काहीच नव्हतं ना, कारण कळत नव्हतं, चांगल्याला कळत नव्हतं, तर आपल्यासारख्याला काय काढणार आहे. पण आता समाधी सोहळा साधू संत येते, कीर्तनं भजनं करते, इंद्रायणीचं स्नान घेते. इंद्रायणी कशी आहे, इंद्रायणी काय करते, इंद्रायणी पापाचा किती नाश करते, असं पुष्कळ काय असणार आहे. या ठिकाणी असणारा ते ज्ञानोबाने समाधी. आणि आता परवाच्या दिवसचा दिवस आहे त्यांचा, त्रयोदशीचा दिवस आहे. परवा दिवसचा म्हणता आज एकादशी आहे.
आज एकादशी आहे असं सगळे तिथं वारीला गेलेली, सगळे दर्शन गिर्शन करण्याचे अभिषेक असते. तो खूप माऊलीचा थाट करतात. आता नाही हो, आताच ना, पण मला हे सांगायचं. आणि त्यावेळेस त्यांची अशी तुडविली, झोळी तुडविली. मुक्ताबाईनं ताटीचे अभंग केले. त्याचं सांगितलं की ईश्वपट ब्रह्मद्वारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एवढा असणारा पण कुठे असणार ना, सोन्यासारखी कसोटीच असते. ते दिवस माऊलीचे राहिले का? नाही राहिले. कारण मनुष्य माऊली कोण होते? आपल्या माणसासारखे आलेले होते. कारण आपण माणूस तसंच माऊली होते. माऊली ओळखू आले का? नाही. जगामध्ये संत ओळखू येत नाही. संताला काही तिसरा डोळा नसतो, लक्षात ना. अगं त्याला संताला शिंग नसते. तर संत ओळखू येणं म्हणजे आपणासारखे. आपण जर संत असतो तर लोक संत दिसते. आपण जर नास्तिक असतो तर आपल्यासारखं ते दिसतो मनुष्य. कारण आपलीच बुद्धी पाहिजे. आपल्या बुद्धीनंच आपल्याला कळत असतो. असे असणारे त्या ठिकाणी ज्ञानोबाने आता समाधी घेण्याचे दिवस, ज्ञानोबाचे परवा दिवसाचे आहेत. ज्ञानोबाची लीला करायची, ज्ञानोबाचं गाणं काय म्हणावं, ज्ञानोबाचे काय असणारे अभंग म्हणा, असं ज्ञानोबाचं सगळी कीर्तन करावं, अशी याबद्दल सेवा करण्यामुळं मी बोलू लागलेले आहे. याच ठिकाणी पूर्ण विराम.